नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 सध्या महाराष्ट्रभर ट्रेंडिंगला सुरू आहे आणि आता इलिमिनेशनचे दुसऱ्या आठवड्याचे वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत आणि इलिमिनेशन राऊंड हा बंद झालेला आहे। तर कोण झालं सेफ, कोण घराबाहेर जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा। कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 5 चा सीझन चांगलाच गाजतोय। घरात या आठवड्यात सदस्यांनी बराचसा गोंधळ घातला। भांडण, धमाल, प्रेम प्रकरण या आठवड्यात चर्चेत राहिली। या आठवड्यात घरातील 6 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत। मराठी सीझन 5 च्या दुसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निकी तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, घनश्याम दरावडे आणि निखिल दामले हे स्पर्धक नॉमिनेट आहेत। त्यामुळे कोण कलाकार या आठवड्यात वोटिंग ट्रेंडमध्ये आघाडीवर आहे आणि कोण आहे पिछाडीवर याची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांमध्ये आहे। बिग बॉस मराठी सीझन 13 या इंस्टाग्राम पेजने नुकतेच लेटेस्ट वोटिंग ट्रेंड शेअर केले। त्या वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाणने वोट्समध्ये आघाडी कायम ठेवली आहे। सूरजच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय। आता घरातील वावर सगळ्यांनाच आवडतोय। त्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे अभिनेत्री योगिता चव्हाण। पहिल्या आठवड्यात घरात शांत असणाऱ्या योगिताचा टास्क मधील परफॉर्मन्स सगळ्यांना आवडलाय, त्यामुळे ती दुसऱ्या नंबरवर आहे। तिसऱ्या नंबरला निकी तांबोळे आहे। निकीने या आठवड्यात फार भांडण न करता शांत राहून चांगला गेम खेळला आहे। चौथ्या नंबरवर पंढरीनाथ कांबळे आहेत। तर 5व्या नंबरवर घनश्याम दरोडे म्हणजेच छोटा पुढारी असून सगळ्यात शेवटच्या नंबरवर निखिल दामले आहेत। त्यामुळे या आठवड्यात निखिल दामले घरातून बाहेर जाणार असल्याचे म्हटले जाते। निखिल दामले पहिल्या 2 आठवड्यात दोन्ही ग्रुपमध्ये वावरताना दिसतोय, पण त्याला स्पाय ही म्हणत आहेत। त्यामुळे निखिल बाहेर जाणार की घनश्याम याचं उत्तर रविवारच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे निखिल दामले बाहेर जाणार की छोटा पुढारी बाहेर जाणार याचं उत्तर आपल्याला रविवारच्या भागामध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन 5 पाहायला विसरू नका कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं एक्झॅक्टली कोण इलिमिनेट होणार या आठवड्यामध्ये, तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।